हॅलो एव्हरीवन. आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या प्रेग्नन्सीचा थर्ड ट्रायमेस्टरचा डे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. विदाऊट परफेक्शन, फक्त माझं खरं प्रेग्नन्सी लाईफचा डे. तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आय होप तुम्ही रिलेट करू शकाल. थर्ड ट्रायमेस्टर सुरू झाल्यापासून ना प्रेग्नन्सी खरंच खूप वेगळी वाटायला लागली. कंबर, पाठ दुखणं, थकवा, पाय दुखणं, वारंवार बाथरूमला जाणं आणि त्याचबरोबर हे घरकाम आणि माझी मुलीची काळजी, स्वतःची प्रेग्नन्सीची केअर. तुमच्यापैकी किती प्रेग्नन्सी मॉमना सध्या असंच फील होतं मला नक्कीच सांगा. हे तुम्ही बघू शकतात. आज आहे ना इतका पसारा झालेला, कारण रात्री पण भांडी वगैरे नाही घासली गेली, कंटाळा आलेला हो. त्याच्यानंतर झालं काय ना, की आज लाईट खूप वेळ गेली, त्याच्यामुळे मला गिझरवर पाणी न तापवता गॅसवर पाणी तापवावं लागलं. आणि इकडे पाणी तापते तोपर्यंत म्हटलं चला पटापट भांडी आवरून घेऊया, कारण ना अजूनपर्यंत माझ्याने कामं होत आहेत तोवर करूया. त्याच्यानंतर मी विचार करणार आहे की एक हाऊस हेल्प लावून घ्यावी, कारण असं आहे ना की घरचे पण येऊ नाही शकत, कारण इथून ते खूप लांब राहतात आणि येऊन पण किती दिवस राहतील ना. त्याच्यामुळे सगळा विचार करून मी माझं सर्व करायचं ठरवलंय. माझं नेहमीच असं आहे की भांडी घासताना ना मला मम्मीशी किंवा बहिणीशी कॉलवर बोलायला आवडतं किंवा मावशीशीही बोलते मी. तुम्ही सुद्धा ही गोष्ट करत असाल मला माहिती आहे. तुम्ही पण असं करत असाल ना, मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला वाटेल की माझ्यासारखं म्हणजे रिलेट करते कोणीतरी. आणि त्याच्यानंतर काय झालं, माझा ना इयरफोन आज खराब झालं, म्हणजे 2 दिवसापासून काय माहिती त्याचा आवाज खूप खरखर येतोय. त्याच्यामुळे मी इथं काय केलं, म्हटलं भांडे घासण्यासाठी जोर तर आला पाहिजे ना. मी काय केलं, मग टीव्हीवर मस्त देवाचं भजन किंवा गाणं चालू होतं, ते लावून दिलं आणि मग पटापट इथं म्हटलं चला आता भांडे घासून घेऊया. आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये ना शरीरावर खूप चेंजेस जाणवतात मला. कधी कंबर दुखते, कधी पाय जड वाटतात, कधी थोडंसं चाललं ना तर इतकं दमायला होतं की काहीतरीच. पण मी माझ्या बॉडीचे सिग्नल्स इग्नोर करत नाही. ज्या दिवशी एनर्जी मला लो फील वाटली ना, मी सरळ ही सगळी कामं स्लो करते. कधी कधी करत सुद्धा नाही, कारण मग आपण आपली काळजी नाही घेतली तर मग काय. प्रेग्नन्सीमध्ये सेल्फ केअर म्हणजे फक्त स्किन केअर किंवा मेकअप नाही, तर पुरेशी रेस्ट घेणं, पाणी पिणं, वेळेवर जेवणं, कम्फर्टेबल क्लोथ्स घालणं आणि मन शांत ठेवणं हे सुद्धा सेल्फ केअर आहे. दिवसातला हा माझा फेवरेट शांत मोमेंट. थोडा वेळ देवासमोर बसून मन शांत करते आणि माझ्या बेबीसाठी प्रेयर करते. देवा, माझ्या बाळाला हेल्दी ठेव, माझी डिलिव्हरी सुखरूप होऊ दे आणि मला या जर्नीमध्ये पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग राहण्याची शक्ती दे. प्रेग्नन्सीमध्ये मनात खूप थॉट्स असतात. डिलिव्हरीची भीती, बेबीची काळजी, पुढे काय होईल याची एक्साइटमेंट. म्हणून देवपूजा म्हणजे मनाला शांत करणारा असा छोटासा हा मोमेंट. भाजी चपाती खायचा आज कंटाळा आला, म्हणून पोट भरून अवोकाडो टोस्ट बनवून खाल्ले. याची रेसिपी हवी असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केली. आणि रात्री ना मी हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले, जे की गुळाच्या पाकात बनवलेले, आणि मी खजूरच्या याच्यातसुद्धा बनवलेले आहेत ड्रायफ्रूटचे लाडू. जर तीही रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की बघा. आणि हे खूप इन्स्टंट बनतात आणि मी थोडेच लाडू बनवत असते, जेणेकरून फ्रेशली आपल्या पोटात जातात. आणि त्यानंतर मग माझ्या मुलीचा यायचा टाईम झाला होता. ती 3, 3:15 पर्यंत घरी येते. मला तिला खाली पिकअप करायला जावं लागतं, बस लावलेली असल्यामुळे. तर सध्या मला थोडं रिलॅक्स आहे, नाही तर मीच तिला सोडवत होते आणि आणत होते. आता पॉसिबल नाही होत स्कूटीवर, त्यामुळे आता असंच चाललंय सध्या. आणि त्यानंतर मग ती आली का तिला फ्रेश करायचं, तिचा टिफिन बॅग सर्व व्यवस्थित ठेवायचं, तिला खायला द्यायचं. ऑलरेडी तिला टिफिन दिलेला असतो मी, पण तरी पण थोडीशी भूक लागते तिला, त्याच्यामुळे मी थोडंफार तिच्यासाठी पुन्हा काहीतरी गरम-गरम बनवत असते. दुपारच्या वेळी असं होतं ना, की मी जे बनवते माझ्यासाठी ते तिच्यासाठी पण थोडंसं काढून ठेवते, म्हणजे कमी तिखटाचं खाते ती अजून पण. आणि हे ब्रेड मी मस्त बटर लावून इथं आजूबाजू करून शेकून घेतली आणि त्याच्यावरची अवोकाडो पेस्ट जे स्टफ होतं ना, तिच्यासाठी मी साईडला काढून ठेवलेलं. आणि इथं मी तिच्यासाठी अवोकाडो टोस्ट विथ सॉस रेडी केलेला आहे आणि सम फ्रुट्स, जे की पेरू मला खूप आवडले या प्रेग्नन्सीमध्ये. मला कमेंट करून सांगा की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये कोणतं फ्रूट जास्तीत जास्त खाल्लं. मी तर जांभूळ आणि अजूनपर्यंत पेरू खूप खाते. जांभूळचा तरी सीझन संपला. आणि इथं होतं असं की आता मी सेकंड टाईम जरी मॉम बनते ना, तरी गुडियावरचं, माझ्या मुलीवरचं प्रेम माझं अजून वाढते. असं वाटतं ती लहानच आहे अजून, आणि लहानच आहे खरं तर. पण मग मी काय करते, ती स्कूलमधून आली ना ऑलरेडी खूप थकलेली असते, त्याच्यामुळे मी इथं तिला जेवण भरवू घालते, टीव्ही बघत असते. थोडंसं भरवू घालते, नंतर मग मी तिच्या हातात देऊन देते की बेटा आता तू तुझं खा, कारण असं करणं हे गरजेचं आहे. कारण पुढच्या दृष्टीने मला हे तिला काही गोष्टी शिकवणं पण गरजेचं आहे, नाही तर मलाच ते खूप जड जाईल. आणि याच्यानंतर ना ती दुपारी झोपून घेते, कंपल्सरी दुपारी झोपते ती. तिला झोपवून दिल्यानंतर मी इव्हिनिंगचं माझं जे ज्यूस असतं, फ्रूट ज्यूस, मी तो ऑरेंज ज्यूस घेतला. आणि आज मकई खाण्याची इच्छा झाली, तर हे कॉर्न बनवलेलं. प्रेग्नन्सी म्हटल्यावर माझी जशी तब्येत वाढते ना, तशी माझी येणारी पार्सलची संख्या सुद्धा वाढत चालली. हा जो ड्रेस घातला ना मी, हा पण ऑनलाईन घेतलेला. याला झीप आहे, जे की तुम्ही फीडिंगसाठी यूज करता हा कुर्ती. आणि सेकंड मी मागवला आहे फ्लिपकार्टवरनं हा विदाऊट झीप, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही घालू शकता, त्याला झीप वगैरे नाही आहे.
आणि खूप छान आहे म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी वॉकला जावं लागतं किंवा डॉक्टर व्हिजिटला जावं लागतं ना, तेव्हा हा नक्कीच यूज होणार आहे. आणि याचा जो कलर आहे ना, हा कलर माझ्याकडे नव्हता. हा रस्ट ऑरेंज हा कलर आहे. त्याच्यावर जे डिझाइन आहे खूप छान आहे. मटेरियल अगदी सॉफ्ट आहे. खूप कम्फर्टेबल आहे. इतकं छान वाटतात ना ड्रेस घालून. तुम्हाला आता मी लूक दाखवते आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे ना आपलं कितीही बेबी बंप वाढलं तरी तर आपल्याला ड्रेस चांगलाच होणार आहे. आणि आता माझी एम साईजपासून एल किंवा एक्सेल साईजपर्यंत मला ड्रेस घ्यावे लागत आहेत. तुम्ही पण प्रेग्नन्सीमध्ये असे काही ऑनलाईन ड्रेस घेत असाल ना, तर एक साइज अपच घ्या. कारण आपल्या वाढत्या तब्येतीमुळे आणि नंतर पण आपल्याला तब्येत कमी करायला फार वेळ जातो. त्याच्यामुळे हे ड्रेस जास्तीत जास्त कामी येतात. खूप सुंदर लूक वाटत होता याचा, म्हणून मला हा ड्रेस तुमच्यासोबत शेअर करावा वाटला. अजून पण मी 3 Meeshoवरनं ड्रेस मागवले आहेत. ते पण लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करा या छान-छान व्हिडिओजसाठी. फ्रेंड्स आता सर्वीकडे सेल चालू आहे त्याच्यामुळे मला छान असा डिस्काउंटमध्ये मिळाला. याची लिंक हवी असेल ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर मग चला हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.